महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण या योजनेला जो उदंड असा प्रतिसाद मिळाला आणि ठिकठिकाणी स्त्रियांच्या मनामधला आत्मविश्वास वाढलेला आहे आणि शासनाच्या बद्दल विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जी अतिशय छान अशी भावना आणि उत्साह तयार झालेला आहे, त्याच्यामुळे अर्थातच काँग्रेसचं धाबं दणाणलेलं आहे आणि त्यांचं महिलांच्या प्रश्नावरती स्त्रियांच्याबद्दल असणारं प्रेम हे कसं पुतना मावशीचं प्रेम आहे ते त्यांच्या वर्तनावरून दिसतं आहे. काँग्रेसचे नेते सुनील केदार यांनी असं नुकतं स्टेटमेंट केलं की त्यांचं सरकार आल्यावर काही योजना बंद करणार आहे. म्हणजे एका बाजूला कर्नाटक, एका बाजूला झारखंड इथे या योजना जाहीर करायच्या. त्यांच्या नेत्यांनी सांगायचं की आम्ही उलट 3,000 रुपये देऊ. त्यांच्या आघाडीतील लोकांनी अशी मतं सांगायची आणि इथे मात्र महिलांच्या मनात भीती दाखवून त्या भीतीचा उपयोग करून त्यांच्यावर दबाव आणून त्यांना मतं देण्यासाठी भाग पाडायचं. अशा प्रकारच्या गोष्टीला आमच्या झाशीची राणी आणि ताराबाई राणीसाहेब आणि आमच्या माननीय जिजाऊ भोसले साहेब यांच्यासारख्या विचारावर चालणाऱ्या रणरागिणी कधी दबावाला बळी पडणार नाहीत आणि त्या संपूर्णपणे त्यांचं म्हणणं उलथवून टाकून आयुष्यभरचा धडा मतदानामधून काँग्रेसला शिकवल्याशिवाय राहणार नाहीत हे मी नक्कीच या ठिकाणी सांगू शकते.